गुड मॉर्निंग. आज आपल्या सिरीजचा 59वा दिवस आहे. आज आपण भूमितीचे प्रश्न घेतले आहेत. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आज आपण भूमितीचे सर्व प्रश्न बघणार आहोत. मग याच्यामध्ये काय काय येईल? वर्तुळ, पुन्हा त्रिकोण, चौरस, चौकोन, इष्टिकाचिती, आयत, ह्यावरचे आपण सर्व प्रश्न बघणार आहोत. जेणे की काय की तुमचा एकही मार्क चुकायला नको. भूमितीचे प्रश्न शक्यतो आपण काय करतो? नजरअंदाज करतो किंवा स्किप करतो. पण भूमितीचे प्रश्न फार अवघड नसतात. तुम्हाला काय फक्त माहिती पाहिजे? फॉर्म्युले. मग आज मी जे पण क्वेश्चन सॉल्व करते त्याचे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवा. मी कसं सॉल्व करते, माझा अप्रोच काय आहे ते बघा. ठीक आहे, चला तर आपल्या भूमितीचा पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? आता वर्तुळाची त्रिज्या दिली आहे आणि आपल्याला क्षेत्रफळ विचारलंय. मग वर्तुळाचं क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे? पाय आर स्क्वेअर. मग पाय म्हणजे काय? पाय म्हणजे तुम्ही एक 22/7 घ्या किंवा 3.14 घ्या. आता शक्यतो जिथं 7ने भाग जातो, इथे जे पण असेल 7ने भाग जातो, तर तिथं 22/7च घ्या. 3.14 घेऊ नका, कारण पॉईंटमध्ये गेलं तर थोडंसं ते आणखी अवघड होतं. त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी आता 22/7 ह्याचाच उपयोग करणार आहे. ठीक आहे, मग आता पायची व्हॅल्यू काय घेणार मी? 22/7. आर स्क्वेअर. आर म्हणजे काय? त्रिज्या. किती आहे? 7 सेंटीमीटर. ह्या 7नी ह्या 7ला कॅन्सल आउट झाले. 22×7 154. मग माझं वर्तुळाचं क्षेत्रफळ काय आलं? 154 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक बी हे माझं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. बरं, हे झालं वर्तुळाचं क्षेत्रफळ. मग वर्तुळाच्या परिघाचं फॉर्म्युला काय आहे? 2πr. ठीक आहे, जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं मी बाकीचे पण फॉर्म्युले सांगत जाईल. चला आता पुढचा प्रश्न बघूया. एका वर्तुळाचा परिघ 88 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती? आत्ताच मी सांगितलं वर्तुळाच्या परिघाचं फॉर्म्युला काय आहे? 2πr. आता इथं 2 इंटू काय घेणार? 22/7 गुणिले वर्तुळाचा व्यास विचारला आहे. परिघ आपल्याला डायरेक्ट दिला आहे. किती आहे? 88 सेंटीमीटर. आणि इथं काय येणार? आर. आरचं डबल केलं, व्यास काय असतो? त्रिज्येच्या दुप्पट असतो, बरोबर? मग मी काय करते? अगोदर आर काढते, म्हणजे त्रिज्या काढते, आणि त्यानंतर आपण व्यास काढूया. आता हे काय करणार मी पुढे? सिंपल कट आउट करणार. 22 चोक 88, बेदुने 4. मग इथे राहिले 2. आता हे 7 आहेत ते इकडे जाणार. 7 बरोबर 7 गुणिले 2 बरोबर आर. मग 7 दुने किती? 14. 14 बरोबर आर. म्हणजेच काय? आपली त्रिज्या किती आली? 14 आली. मग व्यास किती येणार? त्याच्या डबल. 14 दुने 28. म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास किती आहे? 28 सेंटीमीटर. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघूया. एका सायकलच्या चाकाचा व्यास 140 सेंटीमीटर आहे, तर त्या चाकाचे 50 फेऱ्यात किती अंतर कापले जाईल? आता हा प्रश्न आपण अगोदर सुद्धा पाहिला होता, बरोबर? असा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा? एखादं सायकलचं देतात किंवा बैलगाडीचं चाक देतात, त्याचा व्यास देतात, आणि काय सांगितलं जातं की त्या चाकाचे 50 फेऱ्यात तो किती अंतर कापेल. मग आपल्या ह्या वेळेस काय करायचं? आता चाकाचा व्यास दिलाय, बरोबर? म्हणजेच काय की आपल्याला अगोदर चाकाचा परिघ काढावा लागेल. परिघ काढून आपल्याला काय कळेल की एका फेरीमध्ये चाक किती सेंटीमीटर पुढे जात आहे, बरोबर? मग ते किती चाक पुढे जाते त्याच्यावरून गुणिले काय करणार? 50 करणार. कारण हे बघा, एक चाक आहे, हे चाक सपोज इथून सुरू केलं आणि हे पुढं होऊन पुन्हा इथं आलं, म्हणजे असं गोल फिरून इथं, गोल फिरून पुन्हा इथे आलं. ही काय झाली? एक फेरी झाली. मग अशा आपल्याला किती करायच्या आहेत? 50 फेऱ्या करायच्या आहेत. मग या 50 फेऱ्यामध्ये हे चाक किती पुढे जाईल असं आपल्याला विचारलं आहे. मग त्यासाठी अगोदर आपल्याला परिघ काढावा लागेल. मग वर्तुळाचा परिघ काय आहे? तर 2πr. आता 2 आणि r हे काय झाले? 2r. सपोज 2r बरोबर काय? व्यास येणार, बरोबर? मग हे 2 इंटू आर केलं ते सेमच, किंवा 2rच्या ठिकाणी मी डायरेक्ट 140 घेतलं ते सुद्धा काय होणार आहे? सेमच होणार आहे. कळलं? जर मी 2r π असं लिहिलं तर काय चुकणार आहे का माझं? नाही चुकणार. मग मी काय करते? 2r बरोबर डायरेक्ट काय घेते? 140. पायची व्हॅल्यू काय घेणार? 22/7. 7ने इथे भाग घालवला. 7 दुने 14, 22 दुने 44, म्हणजे काय? 440 सेंटीमीटर. म्हणजेच काय की ते एका फेरीत ते चाक किती पुढे जाईल? 440 सेंटीमीटर जाईल. मग 440 सेंटीमीटर एका फेरीमध्ये, तर 50 फेऱ्यात ते किती पुढे जाईल? 0 0 5 20, हातचे आले 2, 5 20 आणि 2 किती?
22. आता हे आपल्याला कशामध्ये दिलंय, इथे सेंटीमीटरमध्ये दिलंय, पण आपल्याला उत्तर कशामध्ये आहे, मीटरमध्ये आहे. मग हे जे आलंय ना आपलं 22,000 सेंटीमीटर, ह्याला मी काय करते, मीटरमध्ये करते. 1 मीटर, बरोबर. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर. मग 22,000 भागिले किती, 100 मीटर. हे काय आलं, 100, हे 22,000 सेंटीमीटर भागिले 100 मीटर, बरोबर काय येणार, 220 मीटर. म्हणजे माझं उत्तर काय आलं, 220 मीटर. समजलं. चला आता पुढचा प्रश्न बघूया. 56 सेंटीमीटर त्रिज्या असलेली एक तार वाकवून वर्तुळाकार केली. जर तीच तार सरळ करून चौरसाकृती वाकवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. आता अगोदर काय करायचं, 56 सेंटीमीटर त्रिज्या आहे, बरोबर. त्रिज्या किती आहे, 56 सेंटीमीटर. ती तार वाकवून अगोदर काय केलं, वर्तुळ केलं. मग वर्तुळ केलं त्याच्यावरून आपल्याला काय मिळेल, की आपल्याला वर्तुळाचा परिघ मिळेल, बरोबर. मग परिघ मिळाल्यानंतर आपल्याला काय कळेल, चौरसाची बाजू हे किती आहे हे समजेल. मग आपण काय करूया, अगोदर त्या वर्तुळाची काय काढूया, परिघ काढूया. मग परिघाचं सूत्र काय आहे, 2πr. आता 2 × 22/7 आणि त्रिज्या किती आहे, 56 सेंटीमीटर. 7 8 56, 22 दुने किती, 44 गुणिले 8, 8 चौक 32, 8 चौक 32 आणि 3 किती, 35. म्हणजे 352 सेंटीमीटर हा ह्या वर्तुळाचा परिघ झाला. म्हणजे आपल्याला काय मिळालं, परिघ झालं म्हणजेच काय, ही पूर्ण टोटल तारेची काय आहे, लांबी आहे, बरोबर. तारेची लांबी जर 352 सेंटीमीटर आहे. आता हे काय आलं, 352 हे आपले पूर्ण तार आली. मग तार आली म्हणजेच काय, हीच तार आपण काय करणार आहे, वाकवून पुन्हा चौरस बनवणार आहे. मग चौरसाची बाजू किती येणार, चौरसाची बाजू बरोबर जे आपले टोटल आपण काय आलं, चौरसाचं परिमिती किती आली, 352. परिमिती म्हणजेच काय, हेच टोटल आहे ना चौकोन, भागिले 4. आता हे 4 का आले, कारण जनरली आपल्या चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे, 4a बरोबर परिमिती, बरोबर. आता ही परिमिती a म्हणजे काय असते, चौरसाची बाजू, आणि 4 काय आहे, हे 4 आहे. कळलं, हे सूत्र इथे वापरलेलं आहे. आता पुढे ह्याला काय करणार मी, 352/4 बरोबर किती येणार, 4 8 32, 4 8 32 म्हणजे 88 सेंटीमीटर. पण आपल्याला विचारलं काय आहे, त्या चौरसाचे क्षेत्रफळ विचारले आहे. आता चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, बाजूचा वर्ग, बरोबर. बाजूचा वर्ग किती आहे, 88चा वर्ग. आता 88चा वर्ग कसा काढायचा, तुम्हाला मी सांगते. 88 आहे तर हे 8 काय आहे, 64, आणि हे 8 काय आहे, 64. ह्या दोघांचं काय करायचा, वर्ग घ्यायचा, आणि पुढं काय करायचं, 8 8 64, आणि 64 दुने किती, 128, बरोबर. मग हे जे 128 आहे ना, मग हे जे 128 आहे म्हणजे इथं काय, इथं लिहिणार मी 128, कारण हे म्हणजे वर्गाचं सूत्र आहे, हे एकदम शॉर्ट फॉर्म आहे. काय करायचं, अगोदर एककाचा स्क्वेअर घ्यायचा, नंतर दशकाचा स्क्वेअर घ्यायचा, आणि नंतर एकक गुणिले दशक गुणिले 2 असं करायचं. मग ते किती आलं माझं, 128. ह्यांची काय करायची, बेरीज करायची. एककाच्या ठिकाणी 0, इथं एककाच्या ठिकाणी काहीच लिहायचं नाही, नेहमी एकक सोडून या बाजूला लिहायचं. आता 4 आला, 4 आला, 8 आणि 6 किती, 14, 4 आणि 3 किती, 7, 6 आणि 1 किती, 7. म्हणजे माझं उत्तर किती आलं, 77 44, आणि हे काय येणार, सेंटीमीटर स्क्वेअर. का सेंटीमीटर स्क्वेअर, कारण क्षेत्रफळ आहे. मग ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक बी हे माझं उत्तर आलं. समजलं. अशा प्रकारे जर प्रश्न आला तर अशा प्रकारे तो सॉल्व्ह करायचा आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. एका वर्तुळाची त्रिज्या 10% वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल. जेव्हा असा प्रश्न येतो, 10% वाढवली त्रिज्या तर क्षेत्रफळ किती, तर हमखास काय करायचं, 10% आहे, बरोबर. 10 हे 10 तर आहे, पण 10वर आणखी 10% वाढवलेलं आहे, म्हणजे किती झाले, 110 भागिले किती, 100, बरोबर. किती येणार, 11 येणार. मग त्याचं किती टक्क्याने वाढणार आहे, 11 अधिक 10 बरोबर किती, 21%. माझं उत्तर काय येणार, ऑप्शन क्रमांक सी. पण हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवते. जर आपलं नॉर्मल असेल, म्हणजे नॉर्मल क्षेत्रफळ असेल तर किती येईल, आणि आपण 10% वाढवली त्रिज्या तर त्याचं किती येतं. आपल्या वर्तुळाच्या त्रिज्याचा फॉर्म्युला, क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे, πr², बरोबर. पायची व्हॅल्यू काय, 22/7. आर काय आहे, त्रिज्या किती आहे आपली, सपोज आपण 14 पकडूया, ठीक आहे.
पहिली त्रिज्या 14, त्याच्यानंतर 7 7 दुने 14, 22 दुने 44 गुणिले किती 14, 14 किंवा आपण 7 ठेवूया. 7 कसं जाईल, सोपं जाईल बरोबर. मग काय ठेवते मी खाली 7 आणि त्रिज्या किती ठेवते 7च ठेवते. 7ला 7 गेला, 22 7 154. अगोदर किती होतं, त्रिज्या 10% वाढवायच्या अगोदर आपलं किती येत होतं क्षेत्रफळ 154. आता मी काय करते, त्रिज्या 10% वाढवते. आता 7चे 10% झाले म्हणजे किती झाले 110 झाले. किती झाली त्रिज्या 7.7. ठीक आहे. मग पाय आर स्क्वेअर, पायची व्हॅल्यू काय 22/7, आर स्क्वेअर काय झालं 7.7. कळलं ना 7.7 का आलं, कारण आपण 10% त्रिज्या वाढवली. मग आपल्या क्षेत्रफळामध्ये किती फरक पडतोय हे समजणार आहे. गुणिले 7.7, 7ने इकडे भाग दिला, 7 1 7, 7 1 7. आता 7.7 इंटू 1.1 हे जर केलं तर आपलं उत्तर किती येईल 77 1 77, 77 1 77, 7 आणि 7 14 आणि 1 8. किती पॉईंट सोडून देणार, 2 घरं म्हणजे किती 8.47. 22 गुणिले 8.47. जर तुम्ही याचा गुणाकार केला तर बघूया उत्तर काय येते. ह्यांचा जर गुणाकार केला तर आपलं उत्तर येते 186.34 सेंटीमीटर स्क्वेअर. मग आपलं क्षेत्रफळ कितीने वाढलं हे आपल्याला काढायचंय बरोबर. मग कसं येणार ते 186.34 वजा काय करणार 154. माझं उत्तर काय येईल खाली 34 बरोबर. 6तून 4 गेले, 2 हातचा आला 1, 5 आणि 1 6 आणि 8तून 6 गेले 22.34. आता हे 22.34 हे कोणाच्या तरी जवळ आहे बरोबर. ऑप्शनमध्ये कोणाच्या जवळ आहे 21% जवळ आहे, म्हणून माझं उत्तर काय येणार 21%. समजलं. आता इथे जर पॉइंट आलं नसतं म्हणजे इथं जर आपण दुसरी एखादी गोष्ट घेतली असती, एखादी अशी संख्या घेतली असती जिचं पॉइंटमध्ये उत्तर नसतं, तर आपल्या इथं पॉइंटमध्ये सुद्धा उत्तर आलं नसतं. पण इथं जनरली कसं सॉल्व्ह करायचं, 10%ने वाढवली म्हणजेच काय 10 गुणिले 10 आणि ह्याच्यावर किती 110%. ठीक आहे. इथं तुम्ही सक्सेसिव्ह डिस्काउंटचा पण फॉर्म्युला अप्लाय करू शकता. एक शॉर्टमध्ये सांगते तुम्हाला, कारण हा प्रश्न येऊन गेला आहे. जर हे मी तुम्हाला एक्सप्लेन का करते, जर तुम्हाला ते शॉर्ट ट्रिक नाही लक्षात आली तर तुम्ही ट्रेडिशनल मेथडनी कसं सॉल्व्ह करायचं. आता वर्तुळाची त्रिज्या 10%ने वाढवली म्हणजेच काय अधिक 10 बरोबर, अधिक 10 आणि अधिक 10 आणि 10चा गुणाकार किती 100 भागिले 100. आता हे काय झालं, मी जे तुम्हाला 2-3 दिवसापासून शिकवतीये सक्सेसिव्ह डिस्काउंट, सक्सेसिव्ह प्रॉफिट वगैरे, त्याचा हा फॉर्म्युला आहे. कळलं. मग हे काय जाणार 10 अधिक 10 किती 20 अधिक 100ला 100 गेले, राहिलं किती 1, 100 1 100, उत्तर काय येणार 21 आणि हेच आपलं उत्तर आहे. मी तिन्ही पद्धतीने सॉल्व्ह केलं, उत्तर माझं 21च येतंय. चला आता पुढचा प्रश्न बघूया. आता आपण आयताचं बघूया. 18 सेंटीमीटर लांब व 14 सेंटीमीटर रुंद असलेल्या आयतामध्ये जास्तीत जास्त किती त्रिज्येचे वर्तुळ काढता येईल. आपण हा प्रश्न अगोदर पण सॉल्व्ह केला आहे. कशा पद्धतीने, आयताचं जे रुंदी असती तेच जे वर्तुळ असतं त्याचं काय असतो व्यास असतो. मग इथे आयताची रुंदी किती आहे 14 सेंटीमीटर, म्हणजेच वर्तुळाचा व्यास किती होणार 14 सेंटीमीटर. आता व्यास 14 सेंटीमीटर आहे, पण आपल्याला विचारलं काय आहे किती त्रिज्येचे वर्तुळ काढता येईल. मग त्रिज्या बरोबर काय येणार, त्रिज्या बरोबर 14/2 बरोबर किती येणार 7 सेंटीमीटर आणि हेच माझं उत्तर आहे. हे सेम आपण क्वेश्चन घेतला होता, म्हणजे आकडे वेगळे होते पण अशा टाईपचा आपला क्वेश्चन झाला होता. समजलं. चला आता हे लक्षात ठेवा की आयताची जी रुंदी असते तेच वर्तुळाचा काय असतो व्यास असतो आणि व्यासच्या निम्म काय असतं आपली त्रिज्या असते. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपला पुढचा प्रश्न आहे, एका अर्धवर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती. आता इथं तुम्हाला काय आहे, हा प्रश्न एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. तुम्हाला काय माहिती पाहिजे फक्त की फॉर्म्युला माहिती पाहिजे. मग अर्धवर्तुळाच्या परिमितीचा फॉर्म्युला काय आहे, ह्याचा फॉर्म्युला काय आहे तर पाय आर प्लस 2r. ठीक आहे. हा अर्धवर्तुळाच्या परिमितीचा फॉर्म्युला आहे आणि आपला नॉर्मल पूर्ण वर्तुळाच्या परिमितीचा फॉर्म्युला काय आहे म्हणजे परिघाचा फॉर्म्युला 2πr. ठीक आहे. जेव्हा तुम्ही असे प्रश्न सॉल्व्ह करत असाल तेव्हा तुम्ही दुसऱ्याशी सुद्धा लिंक करायचं म्हणजे ते पक्क लक्षात राहतं. चला मग आपण सॉल्व्ह करूया. आपल्या अर्धवर्तुळाची परिमिती किती आहे, पायचं काय घेणार आपण 22/7 घेणार. ठीक आहे. आर ची व्हॅल्यू काय आहे, त्रिज्या आपली किती आहे 7 आहे, गुणिले 7 प्लस 2 गुणिले त्रिज्या किती आहे 7 बरोबर. आता इथं काय होणार
7 आणि 7 कॅन्सल आउट होणार. 22 अधिक 7 दुने किती 14. आता ह्यांची बेरीज किती येणार 36. ठीक आहे, म्हणजे माझं उत्तर किती आलं 36 सेंटीमीटर. चला पुढचा प्रश्न बघूया. दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 3:5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती? आता हा प्रश्न सोडवायच्या अगोदर तुम्ही एक लक्षात घ्या, त्रिज्यांचे गुणोत्तर किती आहे 3:5 आहे. क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजेच काय, वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायच्या वेळेस आपण त्रिज्यांचा काय करतो गुणाकार करतो, बरोबर. म्हणजे काय त्रिज्याचं काय करतो स्क्वेअर करतो, वर्ग करतो. मग ह्या 3 आणि 5चा वर्ग असणारे ऑप्शन कोणते आहेत ते आपण बघायचे आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. समजलं? जेव्हा पण तुम्ही प्रश्न सॉल्व्ह कराल ते एकदम डायरेक्ट असं फॉर्म्युलामध्ये टाकून सॉल्व्ह करायच्या अगोदर थोडंसं लॉजिक लावायचं. अरे जे त्रिज्यांचं गुणोत्तर आहे त्यांचं वर्गच तर क्षेत्रफळाचं गुणोत्तर असतं, बरोबर. आणि शेवटी गुणोत्तर आहे म्हणजे पायला पाय काय होणार कॅन्सल होणार. म्हणजेच 3चा वर्ग आणि 5चा वर्ग किती येणार 9 आणि 25. म्हणजेच माझं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. तरी पण एखादं म्हणाल नाही मॅडम तुम्ही सोडवूनच दाखवा, तर मी तुम्हाला सोडवून सुद्धा दाखवते. आता आपलं पहिलं वर्तुळ किती आहे 3 सेंटीमीटरची आपली त्रिज्या आहे. 3x आहे, ठीक आहे 3x पकडते. मग पहिलं वर्तुळ भागिले दुसरं वर्तुळ भागिले का घेतलं, कारण काय आहे आपलं गुणोत्तर आहे. मग पहिल्या वर्तुळाचं क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे पाय आर स्क्वेअर. खालचं किती येणार r1 करते आणि खालचं किती येणार पाय r2 स्क्वेअर. आता r1 म्हणजेच काय 3 पाय गुणिले 3x गुणिले 3x भागिले खाली काय येणार पाय गुणिले पाय मी तसंच ठेवणार. आता 22/7 घ्या किंवा पाय घ्या, आपण तर ते कॅन्सल आउटच करणार आहोत, बरोबर. आणि पुढचं काय आहे 5x गुणिले 5x. आता हे बघा x का ठेवलं, कारण ते काय आहेत गुणोत्तराच्या प्रमाणात आहे. ह्यांचं वेगवेगळं असणार आहे का नाही असणार. आता इथं काय होणार x ला x काय होणार कॅन्सल होणार. वरती किती राहिलं 3 गुणिले 3, खाली किती राहिलं 5 गुणिले 5. 3चा वर्ग किती आहे 9, 5चा वर्ग किती आहे 25. म्हणजे माझं उत्तर किती आलं 9×25. समजलं? एकदम मी ट्रेडिशनल मेथडनी पण सांगितलं आणि शॉर्ट ट्रिकनी पण सांगितलं. समजलं? जर एक्झाम मध्ये अशा प्रकारे आलं तर चुकायचं नाही. पुढचा प्रश्न बघूया. वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणतात? जीवा माहितीये ना. आता जीवा म्हणजे काय माहितीये ना, सपोज हे वर्तुळ आहे, वर्तुळाच्या कोणत्याही 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा असे म्हणतात. मग ती रेषाखंड काय करते ह्या वर्तुळाला 2 भागात विभागते. मग हे कुठेही असो, अशी पण असो ही सुद्धा जीवा झाली, पुन्हा अशी लांब लचक असो ही सुद्धा जीवा झाली, बरोबर. मग वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती असते तर ती असते व्यास. हे जो आहे हे काय झाला हा व्यास झाला आणि हीच वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. त्रिज्या म्हणजे काय, त्रिज्या म्हणजे सपोज हा पॉइंट आहे तर पॉइंट पासून एवढाच भाग काय असतो त्रिज्या असतो. हे काय झाली जीवा झाली, ही सगळी जीवा झाली आणि हा पूर्ण जो मध्यबिंदूतून जातो तो काय असतो व्यास असतो. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघूया. आता आपले त्रिकोणाचे प्रश्न चालू झाले. पहिला प्रश्न आहे एका काटकोन त्रिकोणाचा पाया हा 9 सेंटीमीटर व उंची 40 सेंटीमीटर आहे, तर त्याचा कर्ण किती? काटकोन त्रिकोण आहे म्हणजे कसा असणार असा असणार, बरोबर. पाया किती आहे 9 सेंटीमीटर, उंची किती आहे 40 सेंटीमीटर. म्हणजे तुम्हाला काय लक्षात येतं इथं कोणता थेरम लागू होणार आहे पायथागोरस थेरम. मग पायथागोरस थेरम काय सांगतो कर्ण बरोबर बाजूंचा काय होणार वर्ग. ठीक आहे, बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग आणि हे काय स्क्वेअर रूट मध्ये. मग बाजूचा वर्ग स्क्वेअर रूट मध्ये पहिल्या बाजूचा वर्ग किती 40चा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग किती 9 सेंटीमीटरचा वर्ग. मग 40चा वर्ग किती आहे 1600 बरोबर अधिक 9चा वर्ग किती आहे 81. म्हणजे किती येत आहे 1681. आता 1681 हा कोणाचा वर्ग आहे ते आपण काढूया. 1681 आता छेदात एककात 1 आहे म्हणजेच काय हा कोणत्या तरी 1चा गुणाकार असू शकतो किंवा 1चा वर्ग असू शकतो किंवा 9चा वर्ग असू शकतो. 1चा वर्ग किती येतो 1च येतो, 9चा वर्ग किती येतो 81 येतो. म्हणून मी काय करते दोन्ही पॉसिबिलिटी घेऊन चालते, एकतर 1चा वर्ग किंवा 9चा वर्ग. पुन्हा हे जे आहे शेवटी 16 हा 8 सोडून द्यायचा. हा 16 कोणाचा वर्ग आहे 4चा वर्ग आहे आणि 4चा वर्ग आहे.
आता 81 आणि 49 ह्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये आपल्याकडे काय आहे? 41 सेंटीमीटर. म्हणून 1681 हा कोणाचा वर्ग आहे? 41चा वर्ग आहे. आणि आपला कर्ण किती झाला? 41 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक 1 हे माझं उत्तर आलं. समजलं? चला पुढचा प्रश्न बघूया. एका त्रिकोणाचे दोन कोन 60 डिग्री आणि 45 डिग्री आहेत, तर तिसरा कोन किती? आता इथं तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते? तर 180 डिग्री. बरोबर? 180 डिग्री आहे. मग आपल्याकडे किती आहे? दोनच कोन आहे, 60 डिग्री आणि 45 डिग्री. पुढचा कोन माहिती नाही म्हणून x. पुढं काय येणार? 180 डिग्री. आता 60 आणि 45 किती? 6 आणि 4 10. 105 अधिक x बरोबर 180 डिग्री. मग x ची व्हॅल्यू काय होणार? 180 मधून 105 गेले, किती राहणार? 75 डिग्री. म्हणजेच माझं उत्तर किती आलं? 75 डिग्री हे माझं उत्तर आलं. समजलं? एकदम बेसिक असतं. आता जर इथेच तुम्हाला वर्तुळाचं पूर्ण माप किती आहे ते विचारलं तर किती येणार? 360 डिग्री. बरोबर? चला पुढचा प्रश्न बघूया. समभुज त्रिकोणाची एक बाजू 12 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? आता हा स्ट्रेट प्रश्न आहे. बरोबर? तुम्हाला इथं काय माहिती पाहिजे? फक्त फॉर्म्युला माहिती पाहिजे. मग समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे? √3/4 गुणिले बाजूचा वर्ग. ठीक आहे. मग √3 भागिले 4, बाजू किती आहे? 12 आहे आणि बाजूचा वर्ग म्हणजे काय? 12 गुणिले 12. मग इथे काय येणार? 4 त्रिक 12, 12 त्रिक 36, 36 √3 सेंटीमीटर. हा काय झाला? समभुज त्रिकोणाचा क्षेत्रफळ हे झालं 36 √3 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणून माझं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 1. आता इथं जर तुम्हाला उंची विचारली असते तर उंचीचं क्षेत्रफळ काय आलं असतं? उंचीचा फॉर्म्युला काय आला असता? समभुज त्रिकोणाच्या उंचीचा फॉर्म्युला आला असता √3/2 गुणिले बाजू. हा समभुज त्रिकोणाच्या उंचीचा फॉर्म्युला आहे. आणि परिघ जर विचारला असतं तर समभुज त्रिकोणाचे परिघाचा फॉर्म्युला काय आहे? तो आहे 3 गुणिले a म्हणजेच काय? बाजू. ठीक आहे. तर हे सगळे फॉर्म्युले लक्षात करून घ्या, पाठ करून ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूया. एका त्रिकोणाचा पाया 15 सेंटीमीटर आणि उंची 12 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? मग आपल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. 1/2 पाया किती आहे? 15 सेंटीमीटर. उंची किती आहे? 12 सेंटीमीटर. बेसक 12 आणि 15 किती? 90. म्हणजेच किती? क्षेत्रफळ किती आलं? 90 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे माझं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला काय लक्षात घ्यायचं होतं? त्रिकोणाचे क्षेत्रफळ लक्षात घ्यायचं होतं. आता इथं काटकोन त्रिकोण दिलं नाही, नॉर्मल त्रिकोण आहे, त्यामुळे त्याचा हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. आता हा प्रश्न आपला बऱ्याच वेळा झाला आहे. बरोबर? घड्याळाचा कोन कसा काढायचा वगैरे. मग हा प्रश्न तुमच्यासाठी, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. सोपा प्रश्न दिलाय तुम्हाला. चला पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट नाही? आता पायथागोरसचे त्रिकूट काय? पायथागोरस थेरम कुठे अप्लाय होतो? जिथं 90 डिग्री फक्त कोन होतो तिथेच फक्त पायथागोरस थेरम अप्लाय होतो. बरोबर? मग त्रिकूट म्हणजे काय? जर सपोज इथं 3 आहे, इथं 2 आहे, तर ह्याची बाजू काय येणार? ह्या तिघांची संख्या मिळून ते काय होणार? त्रिकूट होणार. म्हणजेच काय? 3चा वर्ग किती? 9. 2चा वर्ग किती? 4. 9 आणि 4 किती होतात? 13 होतात. मग हा 13 कोणाचा स्क्वेअर रूट आहे? कोणाचंच नाही. मग इथं काय येणार? √13. म्हणजेच काय? 3, 2, √13 हे काय झालं? हे त्रिकूट झालं. मग अशा पद्धतीने ऑप्शन मधलं त्रिकूट कुठलं आहे हे आपल्याला शोधायचंय. आता काय आहे? 3, 4 आणि 5. 3चा वर्ग किती? 9. 4चा वर्ग किती? 16. ह्यांची बेरीज किती येते? 25 येते. आणि 25 येते का? नाही, फक्त √25 येते. मग हे √25चं उत्तर काय येतं? 5 येतं. म्हणजे हे काय आहे? त्रिकूट आहे. पण आपल्याला विचारलं काय आहे? कोणतं त्रिकूट नाही. म्हणून काय येणार? हे उत्तर येणार नाही, पण हे त्रिकूट आहे. पुन्हा 5, 12, 13. आता 5चा वर्ग किती? 25. 12चा वर्ग किती? 144. ह्यांची बेरीज किती येते? 5 आणि 4 9. 14 आणि 2 किती? 16. म्हणजे 169. हे कोणाचं वर्गमूळ आहे? पुढचा बघूया. पुढचा ऑप्शन 8, 15, 17. आता 8चा वर्ग किती? 64. 15चा वर्ग किती? 225. ह्यांची बेरीज किती येते? 5 आणि 4 किती? 9. 22 आणि 6 किती? 28. आता 289 हे कोणाचं वर्गमूळ आहे?
तर हे 17चं वर्गमूळ आहे, म्हणजे हे सुद्धा त्रिकूट आहे. मग शेवटी राहिलं हे. आता हेच आहे का हे सुद्धा आपण क्रॉस चेक करूया. 4चा वर्ग किती आहे? 16. 5चा वर्ग किती आहे? 25. 6 आणि 5 किती? 11. हातचाला 1. 2 आणि 2 किती? 4. 41. आता 41 हे कोणाचंच वर्गमूळ नाहीये. 7चा वर्ग किती आहे? 49 आहे. 41 नाहीये. म्हणजे माझं उत्तर काय आलं? ऑप्शन क्रमांक डी. हे सगळे काय आहेत? त्रिकूट आहेत. पण हे त्रिकूट आहे का? नाही. कारण ह्या दोघांची बेरीज ही जे तिसरी संख्या आहे तिच्या इतकी यायला पाहिजे, पण ती येते का? नाही येत. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. एका त्रिकोणाच्या कोणांचे गुणोत्तर 2 3 5 असे आहे, तर सर्वात मोठा कोण किती? आता हा प्रश्न पण खूप सोपा आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? त्रिकोणांच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते? तर ती असते 180 डिग्री. म्हणून ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. खूप सोपं आहे प्रश्न आणि मी तुम्हाला खूप सोपे प्रश्नच कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायला देते. ह्याचं उत्तर मला सगळ्यांनी द्यायचं आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. एका समद्विभुज काटकोन त्रिकोणाचा कर्ण 10√2 आहे, तर त्याची बाजू किती? तर त्याची बाजू असणार आहे फक्त आणि फक्त 10. कारण समद्विभुज काटकोन त्रिकोणाचा जो कर्ण असतो ना, तो काय असतो? बाजू √2. हे त्याचं सूत्र असतं. मग आपल्याला फक्त बाजू विचारली आहे, मग बाजू काय येणार? 10 येणार, बरोबर? कारण इथं काय आहे? 10√2 आहे, 10 आहे बाजू आणि आपल्याला बाजू विचारली आहे म्हणून उत्तर काय आलं? 10. प्रश्नातच उत्तर आहे. समजलं? तुम्हाला फक्त काय माहिती पाहिजे? फॉर्म्युला सगळे पाठ करून ठेवा. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा तर अतिशय सोपा प्रश्न. आतापर्यंत मी 4 वेळा ह्या प्रश्नाचं उत्तर फोडलं. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? किती असते? 180 डिग्री. आणि काटकोन त्रिकोणाच्या काटकोनात करणाऱ्या किती असते? 90 डिग्री. 360 डिग्री कशाचं असतं? वर्तुळाचं असतं, बरोबर? 270 डिग्री म्हणजे काय? आता हा काय झाला? काटकोन झाला. पण काटकोन नाही, काटकोनच्या पुढे आणखी 180 डिग्री म्हणजे कसा कोन झाला? असा कोन झाला. ठीक आहे. हा टोटल काय झाला? 270 डिग्री. चला पुढचा प्रश्न बघूया. 8 मीटर उंचीची शिडी एका भिंतीवर टेकवली असता तिचा पाया भिंतीपासून 6 मीटर अंतरावर राहतो, तर शिडीची लांबी किती? आता हे काय सांगितलंय? सपोज ही भिंत आहे, ठीक आहे. ह्याच्यावर ही शिडी अशी टेकवली आहे, ही शिडी अशी टेकवली आहे. मग पुढे त्यांनी काय सांगितलंय? 8 मीटर उंचीची एक शिडी आहे. आता 8 मीटर आहे, बरोबर? आणि पाया किती आहे? 6 मीटर. उंची किती आहे? 8 मीटर. आता ह्या शिडीची लांबी विचारली आहे. 8 मीटर उंचीची तर शिडी भिंतीवर टेकवली आहे, पण तिची लांबी कशी आली? इथून लांब आली ना. मग हे आपल्याला विचारले. मग तसं बघायला गेलं तर हे काय झालं? काटकोन त्रिकोण झाला आणि म्हणजे इथं काय होणार? पायथागोरस थेरम अप्लाय होणार. मग 8चा वर्ग, 8चा वर्ग किती येणार? 64 अधिक 6चा वर्ग किती येणार? 36. आणि हे सगळे कसे येणार? वर्गमुळात येणार, बरोबर? काय येणार? त्या शिडीची लांबी येणार. आता इथं तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. तुम्ही म्हणू नका की मॅडम प्रश्नातच सांगितलंय की 8 मीटर उंचीची एक शिडी आहे. उंचीची आहे, पण ती कशी लावली आपण? अशी लावली आहे ना, अशी स्लॅन्ट तिरकी लावली आहे म्हणून तर त्याची उंची विचारली आहे. कारण ती भिंतीपासून 6 मीटर काय आहे? लांब आहे. आणि तिची जी डायरेक्ट उंची आहे ती किती पकडली आपण? 8 मीटर पकडली. आलं लक्षात? इथे कन्फ्युजन होऊन देऊ नका. म्हणून मी तुम्हाला चित्र काढून दाखवले की कशी शिडी लावली आहे. आता प्रश्नाकडे वळूया. 64 आणि 64 कोणाचा वर्ग आहे? 64 आणि 36 ची बेरीज किती येणार? 100 येणार. 100 म्हणजेच काय? शिडीची लांबी. आता 100 हा कोणाचा वर्ग आहे? 10चा वर्ग आहे. म्हणून माझं उत्तर काय येणार? 10 मीटर. ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे. समजलं? सोपं होतं. चला पुढचा प्रश्न बघूया. एका चौरसाची बाजू 20 मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? आता चौरसाच्या बाजूचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे? बाजूचा वर्ग. बाजू किती आहे? 20 मीटर. त्याचा वर्ग 20 मीटरचा वर्ग किती आला? 400 मीटर स्क्वेअर. ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. एका आयताची लांबी 15 सेंटीमीटर व रुंदी 10 सेंटीमीटर आहे, तर त्याची परिमिती काढा. आता आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे? 2 गुणिले लांबी अधिक रुंदी, बरोबर? 2 गुणिले लांबी किती आहे? 15 सेंटीमीटर, रुंदी किती आहे? 10 सेंटीमीटर. 2 गुणिले 15 अधिक 10 किती? 25. आणि उत्तर काय येणार? 25 दुने 50 सेंटीमीटर. फक्त सेंटीमीटर येणार. जेव्हा परिमिती असते तेव्हा सेंटीमीटर असतं,
जेव्हा क्षेत्रफळ असतं तेव्हा सेंटीमीटर स्क्वेअर असतो, म्हणून माझं उत्तर काय आलं 50 सेंटीमीटर. समजलं? चला आता पुढचा प्रश्न बघूया. एका चौरसाचे क्षेत्रफळ 441 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्याची बाजू किती? आता इथे फॉर्म्युला लिहायची गरज आहे का? 441 हे कोणाचा वर्ग आहे? तर 21चा वर्ग आहे, म्हणून त्याची बाजू किती येणार? 21 येणार. कारण चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला फॉर्म्युला काय सांगतं? बाजूचा वर्ग. बरोबर, बाजूचा वर्ग. मग इथं काय आहे? चौरसाचं क्षेत्रफळ 441 चौरस सेंटीमीटर आणि बाजू किती येणार? एक्स स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअर आहे, आपल्याला फक्त बाजू एकटा एक्स पाहिजे. मग हा स्क्वेअर घालवायला काय करायला लागेल? 441 ला वर्गमुळात न्यावं लागेल. बरोबर, एक्स. आता 441चं वर्गमूळ किती आहे? 21. बरोबर, एक्स. हेन्स प्रूव्ड. आपलं उत्तर किती आलं? 21 सेंटीमीटर. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. आता आपला पुढचा प्रश्न आहे, एका चौरसाचा कर्ण 12√2 सेंटीमीटर आहे, तर त्याची परिमिती किती? आता इथे आपल्याला अगोदर चौरसाचा जो कर्ण आहे त्या कर्णामध्ये आणि चौरसाच्या बाजूमध्ये काय सूत्र आहे हे आपल्याला काढायचं आहे. आता चौरसाचा कर्ण बरोबर काय सूत्र आहे? बाजू √2. हे चौरसाच्या कर्णाचं आणि बाजूमधलं संबंध आहे. मग आपल्याला काय दिलं आहे? कर्ण दिलं आहे. कर्ण किती आहे? 12√2. बरोबर, बाजूला मी काय समजते? एक्स पकडते. ठीक आहे, गुणिले √2. आता इथं काय होणार? √2 आणि √2 कॅन्सल होणार. मग राहिलं किती? 12. बरोबर, किती आलं? एक्स. म्हणजेच काय? बाजू किती झाली आपली? 12 सेंटीमीटर. मग जर आपल्याला बाजू भेटली तर आपल्याला त्या चौरसाची परिमिती काढता येईल. सोपं आहे ना? मग चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे? 4 गुणिले बाजू. मग आपली बाजू किती आहे? 4 गुणिले बाजू आहे आपली 12 आणि 12 चौक किती आलं? 48. परिमिती आहे म्हणून काय येणार? फक्त सेंटीमीटर येणार, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे माझं उत्तर आलं. आता इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं होतं? चौरसाचा कर्ण आणि बाजू ह्यांच्यामधलं हे सूत्र जे आहे, हे जे संबंध आहे हे लक्षात ठेवा. चला आता पुढचा प्रश्न बघूया. एका हॉलची लांबी 20 मीटर आणि रुंदी 10 मीटर आहे, त्यात 2 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा बसतील? आता हा पण प्रश्न आपण बऱ्याच वेळा घेतला आहे. अगोदर काय काढायचं? हॉलचं क्षेत्रफळ काढायचं आणि त्याच्यानंतर काय काढायचं? फरशीचं क्षेत्रफळ काढायचं आणि त्याच्यानंतर हॉलच्या क्षेत्रफळाला फरशीच्या क्षेत्रफळाने भागलं तर आपल्याला काय मिळणार? टोटल किती फरशा लागतात ते मिळणार. हॉल कसा आहे? लांबी आणि रुंदी दिली आहे, म्हणजे काय आहे? आयताकृती आहे. मग आयताचं क्षेत्रफळ काय आहे? लांबी गुणिले रुंदी, म्हणजेच काय येणार? 20 गुणिले 10. ह्यांचं क्षेत्रफळ किती येणार? 200 मीटर स्क्वेअर. आता फरशी. फरशी कशी आहे? चौरसाकृती आहे. मग आपल्या चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे? बाजूचा वर्ग. मग एक बाजू किती आहे? 2 मीटरची. बाजूचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग, बरोबर किती येणार? 4 मीटर स्क्वेअर. आता आपल्याला काय काढायचं आहे? किती फरशा बसतील. मग जे हॉलचं क्षेत्रफळ आहे त्याला फरशीच्या क्षेत्रफळाने भागलं तर आपल्याला मिळणार टोटल फरशा किती लागतात. मग किती आहे? 200 भागिले 4. किती येणार? 4 पंचे 20. म्हणजे किती फरशा लागतील आपल्याला? टोटल 50 फरशा लागतील. समजला? हा आपला प्रश्न अगोदरच झाला होता. म्हणजे या टाईपचे आपण सगळ्या प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह केलेत. एक रिव्हिजनसाठी आणि तुम्हाला भूमितीचं एक जी भीती असते ती घालवण्यासाठी हे मी प्रश्न घेतेय. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. एका चौरसाची बाजू दुप्पट केली तर क्षेत्रफळ किती पट होईल? क्षेत्रफळ दुप्पट होणार नाही. हे बघा, सपोज हा काय आहे? चौरस आहे. चौरसाच्या काय असतात? चारी बाजू सेम असतात. ठीक आहे, हा चौरस आहे. जर ही बाजू दुप्पट केली तर ही पण बाजू दुप्पट होणार आणि आपलं चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे? बाजूचा वर्ग. मग बाजूचा वर्ग काय येणार? चौपट होणार ना. ह्याची दुप्पट, ह्याची दुप्पट, म्हणजे किती झाली? चौपट झाली. म्हणजेच क्षेत्रफळ किती पट होणार? चौपट होणार. समजला? चला आता पुढचा प्रश्न बघूया. आयताचा प्रत्येक कोन हा किती अंशाचा असतो? अगोदर आयत कसा असतो हे मी तुम्हाला दाखवते. सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. आता आयत बघितल्यावर तुम्हाला काय दिसतं? ह्याचे जे कोन आहेत हे कसे आहेत? प्रत्येक कोन काटकोनात आहे. म्हणजेच आयताचा प्रत्येक कोन किती अंशाचा असणार आहे? तर 90 अंशाचा असणार आहे. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची फक्त एकच जोडी समांतर असते त्याला काय म्हणतात? तर त्याला समलंब चौकोन असे म्हणतात. ठीक आहे. समभुज चौकोन आणि समलंब चौकोन हे वेगळे आहेत. समलंब चौकोनामध्ये चौकोनाच्या सम्मुख जे बाजू असतात
त्याच्यामध्ये फक्त एकच जोडी समांतर असते, म्हणजे असं. आता ह्याच्यामध्ये कुठली जोडी समांतर आहे? फक्त ही जोडी समांतर आहे किंवा ही जोडी समांतर आहे. म्हणजेच हे काय झालं? समलंब चौकोन. आणि समभुजमध्ये काय असतात? चारी बाजू काय असतात? सेम. म्हणजे जर भलेही त्यांच्यामध्ये किती डिग्रीचा अँगल असो, पण त्यांच्या बाजू कशा असतात? समान असतात. चला पुढचा प्रश्न बघूया. एका घनाची बाजू 5 सेंटीमीटर आहे, तर त्याचे घनफळ किती? आता घनाचीच बाजू 5 सेंटीमीटर आहे, तर त्याचे घनफळ कसं येणार? 5चा घन. 5चा घन किती आहे? 125. म्हणून माझं उत्तर काय आलं? 125 घन सेंटीमीटर, म्हणजे सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. आता आपले सोपे सोपे आहेत. अवघड प्रश्न आपण वरती टॅकल केले, मग आपल्याला हे सोपे वाटणार. एका इष्टिका चितीची लांबी 10, रुंदी 5 आणि उंची 4 सेंटीमीटर आहे, तर त्याचे घनफळ किती? इष्टिका चितीचे घनफळाचं सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. लांबी किती आहे? 10, रुंदी आहे 5, उंची आहे 4. 5 20, 20 गुणिले 10 किती? 200. 200 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे इष्टिका चितीचे घनफळ किती आले? 200 सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. 12 मीटर गुणिले 10 मीटर खोलीत बसवण्यासाठी 6 सेंटीमीटर गुणिले 50 सेंटीमीटर मापाच्या किती फरशा लागतील? आता हा प्रश्न आपण अगोदरच घेतला. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्यायचंय. ठीक आहे. इथं मी फक्त तुम्हाला सांगते, इथं मीटर आहे, इथं सेंटीमीटर आहे. कन्वर्ट करून करा, पण सेम आहे. जसं मी वरती सॉल्व्ह केला सेम ॲज इट इज आहे, फक्त इथं युनिटचा फरक आहे. ठीक आहे. ह्याचं उत्तर मला सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. स्वतःहून ट्राय करा. जोपर्यंत तुम्ही स्वतः ट्राय करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला गणित येणार नाही. गणित हे काय म्हणतात, थेरॉटिकल नाहीये जे दुसऱ्यांनी सांगितल्यावर लक्षात राहील. गणिताला प्रॅक्टिस लागते, आणि प्रॅक्टिस कोणी करायला लागते? तुम्ही स्वतःहून जोपर्यंत पेन उचलून 10-12 पानं दिवसाला भरत नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमचं मॅथ्स हे पक्क होणार नाही. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, गोलाचे घनफळ काढण्याचे सूत्र कोणते? गोलाचे घनफळ काढायचे सूत्र काय आहे? 4/3 पाय आर क्यूब हे आहे. ठीक आहे. तुम्हाला डायरेक्ट सूत्र विचारले, असे जर प्रश्न आले तर एकदम सोने पे सुहागा. इतका सोपा प्रश्न आल्यावर काय विचारायची गोष्टच नाही. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. एका वृत्तचितीची त्रिज्या 7 सेंटीमीटर आणि उंची 10 सेंटीमीटर आहे, तर घनफळ किती? आता वृत्तचिती म्हणजे काय? सिलेंडर. हा झाला वृत्तचिती. इथून इथपर्यंत हे काय झालंय? हाईट झाली, म्हणजेच उंची. आणि हे काय झाली? रेडियस. रेडियस म्हणजेच काय? त्रिज्या. तर वृत्तचितीचं घनफळ काढायचं सूत्र काय आहे आपलं? पाय आर स्क्वेअर एच हे आहे आपलं सूत्र. वृत्तचितीचं घनफळ. पायची व्हॅल्यू काय येणार? 22/7. आपली त्रिज्या काय आहे? आर स्क्वेअर म्हणजे किती? 7 गुणिले 7. आणि एच म्हणजे किती? हाईट. हाईट किती आहे आपली? 10 सेंटीमीटर. आता इथं काय करायचंय? फक्त कटछाट करायची आहे. 7ला 7 गेला. 22/7 किती? 22/7 154 गुणिले 10 म्हणजे किती येणार? 1540. घनफळ आहे म्हणून काय येणार? सेंटीमीटर क्यूब. हेच माझं उत्तर आलं. ऑप्शन क्रमांक 1 माझं उत्तर आलं. समजलं? वृत्तचिती, इष्टिकाचिती ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका. वृत्तचिती कशी असते? सिलेंड्रिकल असते. आणि इष्टिकाचिती कशी असते? अशी असते. घन आणि इष्टिकाचितीमध्ये फरक आहे. कळलं? घनाची सगळ्या बाजू सारख्या असतात, म्हणजे चौकोन एकदम सगळ्यांची बाजू कशी सेम असते. आणि इष्टिकाचितीमध्ये त्यांची बाजू कशी असते? सेम नसते, म्हणजे थोडंफार आयताकृती असतात. ही झाली इष्टिकाचिती, हे झालं घन, आणि हे काय झालं? वृत्तचिती. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. पुन्हा तो प्रश्न आला. काय? 3:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल? ह्याचं उत्तर सुद्धा तुम्ही द्यायचंय. सोपं आहे, तरी मी सांगून टाकते. चला, वरचा प्रश्न तुम्हाला दिलाय, हा मी सॉल्व्ह करते. आपलं जर घड्याळाच्या अंशाचा कोन काढायचा असेल, किती अंशाचा कोन आहे, तर त्याचं सूत्र काय आहे? मॉड 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिट. बरोबर? हे आपलं झालं सूत्र. मग काय करायचं आहे? मॉड 30 गुणिले तास किती आहे? 3 आहे, वजा 11/2 मिनिट किती आहे? 30 आहे. ठीक आहे. 3 त्रिक 9, 90 आलं. इथं 2ने भाग घालवला. 15 × 15, 15 × 15 ने किती? 16, 165. आता 165 मधून 90 गेले तर किती राहणार? 9 आणि 7 म्हणजे किती राहिले? 70 डिग्री. सॉरी 75 डिग्री.
हे 5 ॲज इट इज, 9 आणि 7 16 म्हणजे किती 75 डिग्री. म्हणजे 3:30 वाजता तास काटा आणि मिनिट काटा ह्याच्यात किती अंशाचा कोन असेल तर 75 डिग्रीचा कोन असेल. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. 360 अंशात कोणता कोन होतो? सरळ कोन, पूर्ण कोन, काटकोन, विशाल कोन. कोणता कोन होतो? पूर्ण कोन होतो. 360 डिग्री म्हणजेच काय? स्वतःभोवती गोल फिरून पुन्हा आहे त्याच ठिकाणी येणे म्हणजेच काय झालं? पूर्ण कोन. काटकोन म्हणजे काय? असा जिथे काय होतं काटकोन होतं आणि काटकोनाचं माप किती असतं 90 डिग्री. पूर्ण कोणाचं किती असतं 360 डिग्री. विशाल कोन कसा असतो? विशाल कोन हा असा असतो. म्हणजे जो 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे तो काय झाला विशाल कोन झाला. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. एका रेषेवर एकूण 15 बिंदू आहेत तर त्यावरून किती रेषाखंड तयार होतील? आता एक लक्षात घ्या, एक सिंपल लक्षात घ्या. सपोज एक दोरी आहे, ठीक आहे, आणि आपल्याला ती दोरी 14 सेंटीमीटरची दोरी आहे आणि आपल्याला ती प्रत्येकी 2-2 मीटरने कापायचे. तुम्ही इथून पहिला कट द्याल, बरोबर. असे असे कट देत 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 आपण काय करणार 7 कट दिले आणि काय होतं 7 दुने 14 होतं, बरोबर. मग तुम्हाला 6च कट द्यायला लागणार ना. 6 कट दिल्यानंतर जो शेवटचा 2 मीटरचा जो 2 सेंटीमीटरचा कपडा असेल तो आपोआप डिटॅच होणार, आपोआप वेगळा होणार. मग तुम्हाला आणखी ह्याच्यासाठी सेपरेट कट द्यायची गरज आहे का? नाही. तसाच सेम हा प्रश्न आहे. मग ह्याचं सूत्र काय आहे? जर एका रेषेवर 15 बिंदू आहेत, इथं आहे, इथं, 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 असे 15 बिंदू आहेत, तर त्यावरून किती रेषाखंड तयार होतील? मग ह्याचं सूत्र काय आहे? 15 गुणिले 15 वजा 1 भागिले 2 हे ह्याचं सूत्र आहे. म्हणजेच काय n इंटू n-1/2 इथे हे सूत्र वापरायचंय. किंवा तुम्ही बेसिक तुम्हाला लक्षात येईल काय जसं मी सांगितलं तसं 15 गुणिले 15 वजा 1 किती 14 भागिले किती 2 बेसाती 14 आणि 15 सात्या किती 5 म्हणजे 105. म्हणजे एका रेषेवर 15 बिंदू आहेत तर त्यावरून किती रेषाखंड तयार होतील? 105 तयार होतील. कळलं? आता मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं ते आपण कट द्यायचं होतं. आता रेषाखंड म्हणजे काय? हा पण होऊ शकतो, हा पण इथून इथपर्यंत, पुन्हा इथून इथपर्यंत, पुन्हा इथून इथपर्यंत, असे इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, असे किती होतील टोटल 105 होतील. कळलं? मग तेव्हा कुठला फॉर्म्युला वापरायचा? तर हा फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. 40 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरस आकृती ठोकळ्याचे एकूण पृष्ठफळ किती? आता चौरस आकृती ठोकळा म्हणजेच कसा? असा घन. मग ह्याला किती बाजू असतील रे? 4 बाजू असतील का? नाही. ही वरची बाजू, ही खालची बाजू, ही इकडची बाजू, ही चौथी बाजू. आता त्याच्यानंतर ही जी समोर आहे ना हे वाली, ही किती येणार? ही 5वी येणार. आणि ही जी मागे आहे ना ही वाली मागे, ही किती येणार? 6वी येणार. म्हणजे चौरस आकृती ठोकळ्याला किती बाजू असतात? 6 बाजू असतात. आणि त्याचं पृष्ठफळ काढायचे म्हणजे माझा फॉर्म्युला काय होणार? 6 गुणिले बाजूचा वर्ग. हे माझं चौरस आकृती ठोकळ्याचे क्षेत्रफळाचं फॉर्म्युला आहे. मग 6 गुणिले बाजू किती आहे? 40 सेंटीमीटर ह्याचा वर्ग. 6 गुणिले 40चा वर्ग किती येणार? 1600, बरोबर. आता 16 गुणिले 6 किती येणार? 1696 म्हणजे 9600 सेंटीमीटर पृष्ठफळ आहे. म्हणून माझं उत्तर काय आलं? ऑप्शन क्रमांक बी. चला पुढचा प्रश्न बघूया. एका चौरसाची परिमिती व वर्तुळाचा परिघ समान आहे. समान म्हणजे किती? 44 सेंटीमीटर. तर त्यांच्या क्षेत्रफळातील फरक किती? आता इथं काय करायचंय? तुम्हाला चौरसाची परिमिती माहिती पाहिजे. चौरसाची परिमितीचं सूत्र काय आहे? 4a. आता परिमिती किती दिली आहे आपल्याला? 44 सेंटीमीटर. म्हणजे चौरसाची बाजू किती येणार? 4 गुणिले a. मग a ची किंमत काय येणार? 11. म्हणजे चौरसाची एक बाजू किती आहे? 11 सेंटीमीटर. आता वर्तुळाचा परिघ. वर्तुळाच्या परिघाचं काय सूत्र आहे? 2πr. बरोबर. 2 परिघ आपल्याला ऑलरेडी दिला आहे 44. पायची व्हॅल्यू किती आहे? 22/7. आणि आपल्याला काय काढायचं आहे? वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे. मग त्रिज्या जर काढली तर आपल्याला काय काढता येईल? ह्याचं क्षेत्रफळ काढता येईल आणि चौरसाचं सुद्धा आपण बाजू काढलीच आहे ह्याचं सुद्धा क्षेत्रफळ काढता येईल. कळलं? तर इथं काय झालं? 22 2 44, 2 ला 2 गेला, राहिला किती? 7. बरोबर किती? r. म्हणजेच काय? वर्तुळाची त्रिज्या झाली 7 सेंटीमीटर, चौरसाची एक बाजू झाली 11 सेंटीमीटर. आता मी काय करते? ह्यांचं क्षेत्रफळ काढते. ठीक आहे. चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग.
बाजूचा वर्ग म्हणजे किती? 11चा वर्ग. 11चा वर्ग म्हणजे 121. आता वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू किती आहे? 22/7. आर स्क्वेअर म्हणजे किती? 7 गुणिले 7. काय करायचंय? सिंपल कट छाट. 22 7 154. ठीक आहे. हे पण काय झालं? सेंटीमीटर आहे म्हणून सेंटीमीटर स्क्वेअर, सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपल्याला सिंपल काय विचारलं आहे? त्यांच्या क्षेत्रफळातील फरक किती आहे? आता पहिलं क्षेत्रफळ किती आहे? 154. त्यातून आपण लहान क्षेत्रफळ वजा करू 121. 4तून 1 गेला 3, 5तून 2 गेला 3. म्हणजे उत्तर किती आलं? 33 सेंटीमीटर स्क्वेअर. हा त्यांच्यातला फरक आहे. ठीक आहे. सोपं होतं एकदम. फक्त आपल्याला काय व्हॅल्यूज पुट करायच्या होत्या, त्यांची बाजू काढायची होती आणि बाजूवरून क्षेत्रफळ काढायचं होतं. ठीक आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. एका त्रिकोणाचा पाया 10% वाढवला व उंची 10% कमी केली तर क्षेत्रफळात काय बदल होईल? आता जसं मी मागं सांगितलं, सक्सेसिव्ह इन्क्रीज, सक्सेसिव्ह डिक्रीज म्हणजेच काय? सलग वाढ किंवा सलग घट. आता इथं आपल्याला तो फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे सक्सेसिव्ह इन्क्रीज आणि डिक्रीजचा. आता त्रिकोणाचा पाया 10% वाढला म्हणजेच काय? अधिक 10 झाला. उंची 10% कमी केली म्हणजेच काय? वजा 10. आणि पुन्हा ह्यांचं काय होणार? अधिक 10 गुणिले वजा 10 भागिले 100. हे काय आहे? सूत्र आहे आणि हे मी आतापर्यंत खूप वेळा तुम्हाला सांगितलंय. हा शॉर्ट फॉर्म आहे. ठीक आहे. वजा 10 अधिक 10 काय झाले? एकमेकांना कॅन्सल आउट झाले. आता वजा अधिक 10 गुणिले वजा 10 काय येणार? वजा 100 भागिले काय राहिलं? फक्त 100. इथं काय आलं? 0 आणि वजा 100. ठीक आहे. ह्या 100ला हा 100 गेला. काय राहिलं? 0 वजा 100 एक्के 100. आता 100 ने 100ला भाग घालवल्या 0 राहील का? नाही राहणार. 100 एक्के 100 म्हणून वजा 1. म्हणजे काय राहिलं? फक्त वजा 1. आता वजा 1 म्हणजेच काय? वजा 1 म्हणजेच घट झाली आणि घट किती झाली? 1 ने झाली. मग क्षेत्रफळात काय बदल होईल? तर 1% घट होणार. समजलं? वजा म्हणजे घट, अधिक म्हणजे वाढ किंवा एक्स्ट्रा, इन्क्रीज, प्रॉफिट. कळलं? हे मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगते. हे जर तुम्ही शॉर्ट फॉर्म लक्षात घेतले ना तर तुम्हाला काहीच लक्षात म्हणजे तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरजच नाही. तुम्ही शॉर्ट ट्रिकनी जर सोडवलं ना तर तुमचा पेपर हमखास 1 तासातच होणार. अर्धा तास तुम्ही बसून राहणार. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता अंतर कोणांची बेरीज किती असते? किती असते? 180 डिग्री असते. आता भूमितीमध्ये फक्त गणित सॉल्व्ह करायला येत नाही तर तुम्हाला काही असे थेरॉटिकल प्रश्न सुद्धा विचारले जातात. ठीक आहे. त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज किती? वर्तुळाच्या कोणांची बेरीज किती? परीघ वगैरे डायरेक्ट सूत्र सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. जसं वरती तुम्ही पाहिलं. अशा प्रकारचे सुद्धा भूमितीमध्ये प्रश्न येतात. फक्त सॉल्व्ह करायला येत नाही तर असं थेरॉटिकल सुद्धा येतं. मग 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता अंतर कोणांची बेरीज किती असते? 180 डिग्री. हे 180 डिग्री. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. 10 सेंटीमीटर बाजू असलेल्या 2 घनांना जोडून ठेवले तर तयार होणाऱ्या इष्टिका चितीची लांबी किती? किती असणार? 10 सेंटीमीटरचे 2 घन आहेत. ठीक आहे. असा एक घन आहे आणि दुसरा असा एक घन आहे. ते जर आपण एकमेकांना जोडले तर ही सलग बाजू किती येणार? ह्याची 10 आहे आणि ह्याची 10 आहे. मग टोटल किती येणार? 20 सेंटीमीटर. किती सोपं आहे. फक्त तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. कोणाच्या पूरक कोणाचे माप 108 अंश असेल तर त्या कोणाचे माप किती? अगोदर तुम्हाला पूरक कोण म्हणजे काय माहिती पाहिजे. बरोबर. पूरक कोण म्हणजेच काय? पूरक कोण म्हणजे 180 डिग्रीतून बाकीची जो कोण असेल तो वजा केला जातो. ठीक आहे. तर हे पूरक कोण झाला आणि दुसरा कुठला असतो? कोटिकोण. कोटिकोण कसा असतो? ज्याच्यामध्ये 90 डिग्रीमधून कोण वजा केला जातो. ठीक आहे. मग आपल्याला काय विचारलं आहे? कोणाच्या पूरक कोणाचे माप 108 अंश असेल तर त्या कोणाचे माप किती? मग आपल्याला काय करायचं इथे? हे सूत्र घ्यायचंय. पूरक कोण 180 डिग्री वजा किती येणार? 108 डिग्री. मग उत्तर काय येणार? 72 डिग्री. ठीक आहे. 180 मधून 108 वजा केले किती राहिले? 72. म्हणून माझं उत्तर आलं 72 डिग्री. हेच जर कोटिकोण असतं तर तुम्हाला हा जो कोण असता तो 90 डिग्रीपेक्षा कमी असता. 90 डिग्रीमधून वजा होऊ शकला असता. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. चौरसांच्या कर्णांची लांबी परस्पर कशी असते? कशी असते? समान असते.
चौरस म्हणजेच काय, मुळात सर्व बाजू सेम. मग जर सर्व बाजू सेम असतील तर त्यांच्या कोणांची मापं पण काय असतील, एकमेकांना समान असतील. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे माझं उत्तर आलं. आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, ह्याचं उत्तर तुम्ही मला द्यायचंय. ठीक आहे, सोपं आहे. आतापर्यंत आपण जे बघितलं आहे त्याचाच हा प्रकार आहे. ह्याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.